सविस्तर बातम्यांना सुरुवात करत आणि सुरुवातीला थेट जाऊया नागपूरमध्ये छत्रपती संभाजी राजे सध्या पत्रकार परिषदेत बोलतायत। जे सत्तेत विरोधातले पुढारी असतील त्यांच्याकडे आम्ही सर्व समाजाचे सर्व घटक अपेक्षा ही व्यक्त करत होतो की त्यांनी पर्यायावर बोलायला पाहिजे की आम्हाला यातनं पर्याय काय, यातनं सोल्युशन काय। पण ह्या सोल्युशनवर कोण बोलत नव्हता। तर माझं तुझं हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, ह्याच्यावरच भाष्य चालत होतं। त्यावेळेस समाजाला ह्याच्यात काही घेणं देणं नाही। समाजाला इंटरेस्ट एकच आहे की मार्ग सांगा, सोल्युशन सांगा। आणि आज पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि म्हणून मी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना, विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे काही मी 1-2-3 मुद्दे इथं मांडणार आहे ते आपण अधिवेशनात हे मांडणं गरजेचं आहे। मी काही विद्वान नाहीये, मी काही वकील नाहीये, पण ज्या नामवंत वकिलांची, मग दिल्लीतले वकील असतील किंबहुना महाराष्ट्रातले वकील असतील, यांच्याशी सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मी मांडण्याचा प्रयत्न करतो। 5 मेला ज्यावेळी आपला मराठा समाजातला सामाजिक मागास तुम्ही नाही आहात, तुमचं आरक्षण फेटाळून लावल्यानंतर मग पुढचे पर्याय काय? तर पहिला पर्याय आम्ही सरकारला सुचवला तो म्हणजे रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करावी। तिने पुनर्याचिका दाखल केली, उशिरा झाला असेल किंबहुना तिने 102 घटना दुरुस्तीचा टॅग सुद्धा केला नसेल, तो सोडून द्या। पण तिने पहिला पर्याय काय, रिव्ह्यू पिटिशन तुम्ही दाखल करा। रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही, आपण समजू टिकलं नाही, तर पुढचा टप्पा काय, तर ते क्युरेटिव्ह पिटिशन। आता क्युरेटिव्ह पिटिशनला न्यायाधीश भोसले जी समिती सरकारने स्थापन केली होती त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जायची काही गरज नाहीये। मग राहतो विषय एकच, सगळे प्रश्न व्यपगत करून टाकले, इकडचेच नाही दोन्हीकडच्या सदस्यांचे प्रश्न आहेत। खाली अधिकारी जे आहेत त्यांना चांगलं आहे, 2-2 वर्ष एकही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही म्हणजे मनमानी कारभार आहे। आपल्या लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जी व्यवस्था केली आहे, हे जे काही लेजिस्लेचर आहे, या लेजिस्लेचरचा अध्यक्ष महोदय एक्झिक्युटिव्हवर जो काही कंट्रोल आहे तो या प्रश्नांच्या माध्यमातून आहे। प्रश्न व्यपगत, लक्षवेधी व्यपगत, आणि त्याहीपेक्षा धक्कादायक काय अध्यक्ष महोदय, धक्कादायक असं आहे की आम्ही मिनिट्स वाचले, आयुध गोठवण्यात आले। अध्यक्ष महोदय, संसदीय आयुध गोठवण्याचं काम या देशाच्या इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय कुठल्याही विधानसभेने कधी केलं नाही। एखाद्या विषयावर अध्यक्षांना अधिकार आहे की आयुध वापरू द्यायचं की नाही, सरसकट तुम्ही आयुध गोठवून टाकले। अध्यक्ष महोदय, ते मिनिट्स पाहिल्यानंतर मला धक्का बसला। आज 61व्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे चाललोय की पुढे चाललोय? आणि अध्यक्ष महोदय, अतिशय विनम्रतेने सांगतो, बीएससीला किंवा हात जोडून सांगतो, आपल्यालाही अशा प्रकारे आयुध सरसकट गोठवण्याचा अधिकार नाहीये। हा आमचा अधिकार आहे, भारताच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे। अशा प्रकारे लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल अध्यक्ष महोदय? त्यामुळे पहिल्यांदा हे सगळे निर्णय परत घेतले पाहिजेत अध्यक्ष महोदय। हे जे व्यपगत केलेले जे आमचे प्रश्न आहेत हे अतारांकित झाले पाहिजे। आयुध वापरण्याचा आमचा अधिकार जो आहे तो अधिकार परत मिळाला पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, आज आपण बघा, आज आपण पत्रिकेवर, विषय पत्रिकेवर अध्यक्ष महोदय इतके सारे त्या ठिकाणी विधेयक दाखवले। आजच विधेयक मांडायचं आणि आजच ते पास करायचं। अध्यक्ष महोदय, जर तुम्हाला या ठिकाणी जर विधेयक मांडायचं होतं, मग आधी हे विधेयक अध्यक्ष महोदय का आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही? पोहोचवता येतं। जे एकदा कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर अशा प्रकारचं विधेयक तुम्हाला देता आलं असतं। जेपर्यंत तयार नाही असं कधीच होत नाही। काय लपवा-लपवी आहे? आम्ही चर्चेत भागच घेऊ नये असं जर मत असेल अध्यक्ष महोदय, नाही घेणार आम्हाला हरकत नाही, आम्ही जनतेत जाऊ। जर या ठिकाणी आमची मुस्कटदाबी होणार असेल, या ठिकाणी आम्हाला बोलायचा अधिकार नसेल, असेल, आजच विधेयक मांडू, आजच ते विधेयक पास करू, हे योग्य नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण भास्करांना एकतर तालिकेवर घ्या, नाही तर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी करा, कारण ते इतके अस्वस्थ असतात। आमचे जुने मित्र आहेत, आमच्या जुन्या मित्राला इतकं अस्वस्थ पाहून अध्यक्ष महोदय, माझा विषय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आमची मागणी आहे
हे अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे लोकशाहीला डब्बा बंद करणं चाललंय चुकीचं अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे तात्काळ सगळे निर्णय परत घेतले पाहिजे आणि आता जे विधेयक मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याचा अभ्यास करण्याकरता आम्हाला आपण वेळ दिला पाहिजे. हा आमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. संसदीय कार्यमंत्री प्रश्न जे आहेत ते अतारांकित केले जातील आणि ते अपगत होणार नाहीत. त्यांची उत्तरं सगळ्या आमदारांना दिली जातील. द्या नंतर द्या. भास्करराव अध्यक्ष महाराज 2 मिनिट. एका अतिशय महत्वाच्या विषयावर सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाचं आणि विशेष करून तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा करत जे मुद्दे मांडलेत. खरं तर अध्यक्ष महाराज ही विधानसभाचं कामकाज हे परंपरेनुसार प्रथा पायंडा आणि महाराष्ट्र विधानसभा नियम 180 पान 320 आपण याच्यामध्ये सेक्शन दिले आहे. अध्यक्ष महाराज या महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या पुस्तिकेच्या बाहेर जर सरकार वागत असेल तर पहिली माझी मागणी आहे अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये जे अधिकारी जे विधानसभेचे कर्मचारी अध्यक्ष महाराज हे सदस्य कारण नसताना लोकशाहीचा नाही बोलू द्या अरे पहिल्यांदा लोकशाहीच्या संदर्भात पहिल्यांदा मी विधानसभा नियमाच्या संदर्भात 50 हरकतीचा मुद्दा आणि या मुद्द्यावर पहिला अधिकार या पुस्तकाने बघा. अनिल देशमुखांनी असंच मधात बोलले. आता जात आहे तुम्ही जाऊ नका कृपया. मधात बोलू नका. भाऊ सुरू करा. काही कारण नाही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी. अध्यक्ष महाराज या विधानसभेत अध्यक्ष महाराज मी नियमाच्या संदर्भात बोलतोय. मी या महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या बाबतीमध्ये बोलतोय. हरकतीचा मुद्दा आहे त्यांचा. हरकतीचा मुद्दा आहे. हरकत आहे अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय आपले ज्येष्ठ सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवच्या याच्यामध्ये त्यांचा दोघांचा याच्यामध्ये कायद्याच्या लढाई सुरू आहे. पण अध्यक्ष महोदय मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की माननीय अनिल देशमुखांनी असाच मुद्दा उपस्थित केला म्हणून ते जेलमध्ये चालले. हे काय अध्यक्ष महोदय हे काय धमकी देतात का अध्यक्ष महोदय? इथं सभागृहात धमकी देतात अध्यक्ष महोदय. सभागृहात धमकी देतात अध्यक्ष महोदय. लोक काय चाललं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी बोलत असताना एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल मग तो कुठेतरी त्या बाकेवर बसून सरकारच्या बाजूनी त्याला बोलण्याचा अधिकार आहे. बोलत असताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही काय सरकारचे चमचेगिरी करण्यासाठी उभे आहे काय? म्हणजे हे योग्य नाही. तात्काळ हे सगळे शब्द या कारवाईतून काढून टाकावा आणि यांना समज द्या यापुढे असं बोलणार नाही. अध्यक्ष महोदय 2 मिनिट. सन्माननीय सभागृहाचे विरोधी पक्ष नेते माझे मित्र देवेंद्रजी फडणवीस हे उभे होते पॉइंट ऑफ प्रोसिजरवर आणि मी बसूनच बोललो की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. त्यांनी मला अस्वस्थ वगैरे बोलले. नंतरच्या काळामध्ये सुधीर भाऊनी तर मला जेलमध्ये टाकायची धमकी दिली आणि आपण तर काहीच बोलत नाही. रेकॉर्डवरून काढून टाकलं. काढून नव्हे माझं म्हणणं रेकॉर्डवर ठेवा आणि माझं संरक्षण करा. रेकॉर्डवर काढून मिळू नका त्यांचं म्हणणं. कारण सध्या तेच चाललंय महाराष्ट्रामध्ये. यांच्या विरोधात जो बोलेल तो जेल, ईडी, सीबी, एसआयटी, एनआयए हे चाललंय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझा पॉइंट ऑफ तुमच्या दृष्टीने 100 कोटी किरकोळ, तुमच्या दृष्टीने हजारो कोटी.
अध्यक्ष महोदय, अहो दिल्लीचं कार्यालय किती हजार कोटीचं झालं. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एवढाच आहे की सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजरवर बोलले आणि नंतर बोलता बोलता ते बीएससीच्या कामकाजावर गेले. एक तर आपण कुठलाही विषय पुकारलेला नव्हता. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण कुठलाही विषय पत्रिकेवरचा विषय पुकारलेला नव्हता आणि म्हणून सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांना पॉइंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा उपस्थित करता येत नाही. एक दुसरा मुद्दा बीएससी मधल्या कामकाजाचा त्यांनी उपस्थित केला तर बीएससी मध्ये झालेल्या कामकाजाचा उल्लेख हा सर्वसाधारणपणे सभागृहामध्ये करायचा नसतो अशी प्रथा आहे आणि म्हणून आपण विरोधी पक्ष नेत्यांना समज द्या की बीएससी मधल्या कामकाजाचा उल्लेख सभागृहामध्ये करायचा नसतो. मी एका महत्वाच्या विषयावर अध्यक्ष महाराज आपली अनुमती मागितली. महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या पुस्तिकेनुसार या विधानसभेचं कामकाज व्हावं. महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज हे आपल्या काही परंपरा आहे, प्रथा आहे, सन्माननीय सदस्यांचे काही अधिकार आहे, हक्क आहे. जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार विधानसभेचं कामकाज व्हावं ही विनंती करणं हे काही गैर नाही. हे काही सरकारच्या विरोधातलं भाष्य नाही. यामुळे सरकार अस्थिर होत नाही. मी भाषण केल्यानंतर या सरकारचा फेविकलचा जोड राहत नाही. अध्यक्ष महाराज, मी आपले लक्ष वेधू इच्छितो की तारांकित प्रश्नाच्या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला हा आपला 72 नियमामध्ये अतिशय स्पष्टपणे आहे की आपला अध्यक्ष महाराज, जर तुम्ही तारांकित प्रश्न आम्ही 30 दिवस अगोदर विचारल्यानंतर सभागृहाच्या कामकाजामध्ये तो विचारण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली नाही तर तो अतारांकित म्हणून आम्हाला दिला पाहिजे. पण दुर्दैवानी या संदर्भात आत्ता संसदीय कामकाज मंत्र्यांनी आत्ता आपल्याला सांगितलं की आम्ही तो अधिकार देतोय. दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज की स्थगन प्रस्ताव हा तातडीच्या एखाद्या घटनेच्या संदर्भात विचारण्याचा आमचा अधिकार आहे. आपण तोही अधिकार अध्यक्ष महाराज आम्हाला द्यायला तयार नाही. शेवटी विधानसभेचा अर्थ काय अध्यक्ष महाराज? विधानसभा म्हणजे 70,000 रुपये एका मिनिटाला खर्च करणारं हे व्यासपीठ नाही. या एका मिनिटाच्या कामकाजातून आम्हाला या राज्याच्या जनतेला न्याय देता आला पाहिजे. या राज्याच्या जनतेच्या वेदना मांडता आल्या पाहिजे, दुःख मांडता आलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये असणारा आक्रोश हा संपवण्यासाठी ही विधानसभा आहे. नाहीतर अध्यक्ष महाराज 562 संस्थानिक खालसा करून लोकशाही आणण्याची गरज ही सरदार वल्लभभाई पटेलांना कधीही वाटली नसती. ही काही राजेशाही नाही. दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, आम्ही आमचा हक्क कुठं मांडायचा अध्यक्ष महाराज? विधानसभेचे अध्यक्ष हे आमचे संरक्षक आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणजे आमच्यासाठी त्यांचा निर्णय विम्याचं कवच आहे. आमच्यासाठी हे अध्यक्ष महाराज या कवचाचा जर उपयोग होत नसेल अध्यक्ष महाराज हा GR आहे. अधिवेशन तर होतच नाही. म्हणजे वनमंत्री असताना मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की या जगातला सर्वात भित्रा प्राणी ससा आहे. आता जर मी बैठक घेतली ते सांगतील की ही विधानसभा आहे. अध्यक्ष महाराज मी एवढे भेकट झालो. काय आपण कोरोनाची आपल्याला एवढी भीती आहे मान्य, आपण बेसावध राहता कामाच नाही, हे आपलं कर्तव्यच आहे, याबद्दल नाही. पण अध्यक्ष महाराज आपण 1,44,000 कोटी प्रशासनावर खर्च करतो. हा तुमचा GR आहे. काय विधानमंडळ सदस्यांच्या अधिकाराचा हा GR आहे. बरं एकदा काढला नाही. म्हणजे मला कधी कधी वाटतं की प्रशासनामध्ये सुशिक्षित अधिकारी आहे की अशिक्षित आहे अध्यक्ष महाराज. आमचा अधिकार आहे. अधिकारानुसार एकीकडे विधानसभेचं कामकाज होत नाही, दुसरीकडे या GR मध्ये अध्यक्ष की आम्ही जर एखादं पत्र हे आम्ही जर दिलं तर अध्यक्ष महाराज त्या संदर्भामध्ये आमदारांनी पत्र दिल्यानंतर 8 दिवसात त्याचं अंतरिम उत्तर आणि 2 महिन्यात आम्हाला अंतिम उत्तर दिलं पाहिजे. मी तुम्हाला 250च्या वरती पत्र देतो, अध्यक्ष महाराज उत्तर द्यायला तयार नाही. जेव्हा धानाच्या बोनसचे पैसे दिले नाही, ठेकेदारांचे 2,500 कोटी पण शेतकरी ज्यांचं अन्न खातो त्यांना पैसे दिले नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना पत्र दिलं, मला माहिती द्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं पहिले आम्ही मंत्र्याची अनुमती घेऊ. मी सांगितलं की मला विधानसभेच्या कामकाजात आकडे द्यायचे आहे, मला माहिती द्या. मला तुम्ही शेतकऱ्यांचे किती पैसे दिले? अध्यक्ष महाराज हे हुकुमशाही चालू आहे. न्याय तुम्हाला मागायचा नाही,
तर मी अध्यक्ष महाराज कोणाला मागायचा? मी त्या दारावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय मागू की अध्यक्षांना मागू अध्यक्ष महाराज? की मी त्या कर्मचाऱ्यांना माझं दुःख सांगू की आम्हाला हा GR दिल्यानंतर अध्यक्ष महाराज एखाद्या आमदारांनी पत्र दिल्यानंतर त्याचं रजिस्टर ठेवावं? मी प्रत्येक विभागाची माहिती घेते, कोणी रजिस्टरच ठेवत नाही. म्हणजे आमदाराची ही किंमत आहे अध्यक्ष महाराज? ही किंमत आहे? आमदारांची काही इज्जत आहे की नाही अध्यक्ष महाराज? काही प्रतिष्ठा आहे की नाही? आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मग विधानसभा नियम पुस्तिकेत हक्कभंग आम्ही टाकायचा, तोही अधिकार तुम्ही काढून टाकला. हक्कभंग आम्हाला मांडता येत नाही, हक्कभंग तुम्ही स्वीकारणार नाही. आम्हाला या पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून स्पष्टता पाहिजे की अध्यक्ष महाराज कोरोना नंतर आमच्या आमदारांचे सर्व 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 अधिकार हे तुम्ही परत घेतले आहे का? 1,44,000 कोटीचं पगार देण्यासाठी आपण राज्य कर्ज काढतोय, पण त्यातून तुम्ही त्यांना हे GR हे मोडीत काढण्याचा अधिकार दिला आहे का? राज्यामध्ये असणाऱ्या वेदना, दुःख, प्रश्न, समस्या मांडण्यासाठी आम्ही आयुधांचा उपयोग करायचा की नाही? आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महाराज, की आम्हाला या अधिवेशनाला आपल्याला विनंती आहे की BSc मध्ये आमचं बहुमत सिद्ध झालं नाही, कारण BSc मध्ये आमची संख्या नाही. माझा आपल्याला विनंती आहे की अधिवेशन वाढवण्याचा जो प्रस्ताव आहे हे सर्क्युलर आहे, हे घ्या ना, वाचन वापस करा. नाही कशाचं सर्क्युलर? कशाचं सर्क्युलर? नाही अध्यक्ष महोदय, ही नेमकी कुठली पद्धत चालली आहे? एक तर भास्करराव सिनियर सदस्य आहेत, ते सातत्याने खाली बसून बोलतात. ऐकून घ्या, आपणही करू नका, आपणही सिनियर आहात, आपण त्यांच्यासारखे वागायला लागले तर काय करायचं मग? नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय मी उपमर्द करायचाच नाहीये भास्करराव, उपमर्द करायचाच नाहीये. तुम्हाला माझी माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला आहे, मानायचा तर माना, पण हे अध्यक्ष महोदय सातत्याने खाली बसून बोलणं, इथे येऊन आमच्याकडे हातवारे करणं, हे दोघं काय करतात? असं सभागृहात चालत नाही, असं चालत नाही, हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये अध्यक्ष महोदय, हे योग्य नाहीये. आणि मग अध्यक्ष महोदय उद्या यांनी जर आम्हाला बोलू दिलं नाही तर आमचे लोक बोलू देतील का? नाही बोलू देणार ना. असं सभागृह चालवायचं आहे, असं चालवायचं आहे आपल्याला, हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय, समज द्या. हा राष्ट्रीय संसदीय मंडळ, राष्ट्रकुल संसदीय मंडळ एक उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण या पुरस्कारासंदर्भात मी घोषणा करतो. मला आपणास कळवण्यात आनंद होत आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या माननीय सदस्यांना सन 15-16, 16-17, 17-18 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण या पुरस्कारासंदर्भात पुरस्कार वितरण कार्यक्रम मंगळवार दिनांक 6 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता कक्ष क्रमांक 145 राष्ट्रकुल संसदीय मंडळ समिती कक्ष, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे माननीय पीठासीन अधिकारी यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे. कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव इत्यादी बाबी लक्षात घेता सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थितांनी मुखपट्टीचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे इत्यादी काटेकोरपणे पालन करावे अशी आपणास विनंती आहे. सर्व सन्माननीय सदस्यांना कळवण्यात येते की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्तानं आझादी का अमृत महोत्सव या